उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा। दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द। खासदार पार्थ पवारही उपस्थित। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटलांना फोन। पत्नीच्या तब्येतीची विचारपूस। त्याआधी शिंदेंकडून संजय दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयात भेट घेत विचारपूस आणि एकाच गाडीनेही प्रवास। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका। उद्या ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार। गृहमंत्री अमित शहा 8 आणि 9 तारखेला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार। 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार। गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या। सुप्रीम कोर्टाचे आदेश। दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका। एनपीएस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारला होता संप। नगरपालिका महापालिकेत समाविष्ट गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार। जमिनींचे 7-12 उतारे आता बंद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। पुण्याच्या पर्वती भागातील नराधम आजोबाला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। 9 वर्षीय नातीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। अहिल्यानगरच्या एकरुखेमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ। विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या। पतीसह सासू सासरे अटकेत। तर परभणीत हुंड्यासाठी पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला। हिना खान पठाण जखमी। पतीसह 4 गुन्हा दाखल। पंढरपुरात